खरं तर कापूस जसा 31 मार्चला टेन्युअर संपतो, जसा लिंबू, केळी या फळांना वेगवेगळ्या पद्धतीने या पिकांना त्या ठिकाणी रिकव्हरीचे क्लॉज आहे. परंतु जिल्हा बँक 1 एप्रिलपासूनच थकीत म्हणून वसुली करायला लागतं. ही रक्कम मोठ्या प्रमाणात आहे. अनिश्चितता पावतीचं कारण आपण जर बघितलं, ज्या वेळेस कर्ज माफी करण्यात आली, इफेक्ट दिलेल्या तारखेच्या नंतर 1-1.5 वर्षामध्ये पैसे खात्यात आले. या 1.5 वर्षाचा व्याजाचा पूर्ण बर्डन जिल्हा बँकेने सोसायटीकडनं वसूल केला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची अकाउंटिंग सिस्टीम, व्याज आकारणी सिस्टीम, संस्थेला त्या ठिकाणी अनिश्चितता पावती टाकण्यामध्ये यांची सिस्टीम कशी जबाबदार आहे या पण बाब त्या ठिकाणी गांभीर्याने लक्षामध्ये येतं. त्यामुळे मला असं वाटतं की एका बाजूला सहकार टिकला पाहिजे म्हणून घोषणा आणि भाषणे केली जातात, पण प्रत्यक्षात जिल्हा बँकेच्या संचालकांचं विशेषतः मी पुन्हा आरोप करेन, गिरीश महाजन साहेब तोडफोड करायला वेळ देतात. यांना पैसे देऊन या सगळ्या संचालकांना फोडून संचालक चेअरमन करायला गोड वाटतं. बोंब कोण पाडेल तिथे? आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे, याला तोडा याला फोडा, सत्ता आणा, नेते म्हणून घ्यायला कौतुक वाटतं, पण तिथे कोण जबाबदारी पार पाडेल? जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या 2-2.25 लाख शेतकऱ्यांना फसवण्याचं पाप गिरीश महाजन तुम्ही करताय, ते लक्षामध्ये घ्या. आणि आचारसंहितेनंतर या सगळ्या शेतकऱ्यांना, या संस्थेच्या चेअरमन संचालकांना, या सचिवांना घेऊन जिल्हा बँकेच्या संदर्भात मोठं आंदोलन आम्ही उभारणार आहोत, जेणेकरून जी लूट आहे ती थांबवली गेली पाहिजे, जे लुटलं आहे तो परतावा परत दिला गेला पाहिजे, आणि 3 की सहकार टिकला पाहिजे. अन्यथा अमित शहाच्या विचाराला काळं फासणारा त्या ठिकाणी कोण असेल ते गिरीश महाजन साहेब आहेत, ही बाब जिल्ह्याच्या लक्षामध्ये येते. म्हणून शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये पावलं टाकणार आहोत. कलेक्टर साहेबांना, DDR, सहकारी विभागाचे प्रमुख आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांना आज आम्ही निवेदन देऊन सूचना दिल्या. हा इशारा आहे तुमचा महाजनांना? हो, हा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लुटण्याचं काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून होते. खरं जिल्हा बँक ही दिलासा देणारी बँक आहे, पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या ATMच्या नावाने, पीक विम्याच्या नावाने, व्याजाच्या आकारणीच्या माध्यमातून असेल, शेतकऱ्यांना कर्ज न देण्याच्या माध्यमातून असेल, रिस्ट्रक्चरिंग ज्याला पुनर्गठन म्हणतो, दुष्काळाच्या परिस्थितीत करण्याचा प्रश्न असेल, या सगळ्या बाबीकडे दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसतंय. आणि म्हणून या सगळ्या बाबींकडे त्यांनी वेळेत लक्ष घातलं तर बरं. अन्यथा शेतकरी जर पेटला ना निकालातून तर दिसेलच, पण निकालाच्या राजकारणाच्या पलीकडे त्याच्या आयुष्याशी खेळण्याचं पाप जे करतायत हे मात्र कुठेही फेडू शकणार नाही. ही हा इशारा मी या माध्यमातून देतो. दादा, जामनेरचे शेतकरी म्हणजे जामनेरचे शेतकरी ते तुम्हाला कॉल केलेला आहे काही समस्या संदर्भात? ते खरं आहे, मला जामनेर तालुक्यातून देखील फोन येत आहेत. जिल्हाभरातला शेतकरी त्या ठिकाणी आहेत. पुनर्गठन करून त्याला मूळ प्रवाहात ठेवून त्याला कर्जाच्या त्या दायऱ्यामध्ये आणून त्याला आत्महत्येपासून प्रवृत्त केलं पाहिजे होतं, पण दुर्दैवाने इकडे चेअरमनचा मुलगा अय्याशी करत लोकांचे जीव घेतोय. आमच्या बंजारा समाजाच्या मुलांना त्या ठिकाणी उडतो आपण बघितलं. आता ठीक आहे, चुकला तो चुकला, गुन्हेगाराला जात नाही, श्रीमंत नाही, बाप नाही, गरीब नाही, पण त्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी हे मंत्री त्याला पाठीमागे घालण्यामध्ये व्यस्त आहेत. दुसरी बाब, त्या शेतकऱ्यांच्या नावाने 1400 रुपये तुम्ही एका बाजूला वसुली करतात, डिडक्ट करतात कंपल्सरी, पीक विमा कंपनीला भरत नाही. मग नक्की शेतकऱ्यांना लुटणारे हे जे संचालक चेअरमन कोण, आणि याला आश्रय कोणाचा आहे? गिरीश महाजन. तुमचा आश्रय यांना, तुम्ही यांना बसवलं या पदावर. त्यामुळे 1400 रुपये 2 लाख प्रमाणे जर आपण हिशोब केला, 20-20, 25-25, 30-30 कोटी रुपये आपण वसूल केले. परत त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मात्र पीक विमा कंपनीला दिले नाही. ATMच्या नावाने 2-3 ATM जिल्ह्यात सुरू आहे, आपले ATM सुरू नाही, आणि 150-150, 200, 250 रुपये आपण घेतात. 1 रुपयाचा विम्याच्यासाठी 26 रुपये आपण आकारले, म्हणजे 25 रुपये कोणाच्या घरात गेले. आज 25-25 लाख, 2.5 लाख शेतकऱ्यांचा 25-25 रुपये, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये बिचारा शेतकऱ्याला लुटलं जातं आहे. आणि मात्र आता आम्ही हे सगळं सहन करणार नाही. ही बाब ज्या वेळेस आम्ही शेतकऱ्यांमध्ये जातोय, ज्यावेळेस मी भूमिका घेऊन बाहेर पडतोय, त्यावेळेस शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येत आहे. म्हणून शिवसेना येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आक्रमकपणे पावलं टाकेल, आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लुटणाऱ्या या टोळीला मात्र शिवसेना शांत बसू देणार नाही.